मित्रांनो, या व्लॉगमध्ये आपण ट्रिंगलवाडी गडाचा ट्रेक जो आहे तो करणार आहोत। चला तर मग सुरू करूया ट्रिंगलवाडीचा पावसाळ्यातील हा ट्रेक आणि त्याचा ट्रेकिंगचा सुंदर अनुभव। ट्रिंगलवाडीच्या लेण्यांनंतर आम्ही सुरू केला ट्रिंगलवाडी किल्ल्याचा ट्रेक जो आहे तो अतिशय सुंदर वातावरणामध्ये, पडणाऱ्या पावसामध्ये आणि खळखळणाऱ्या झऱ्यांमधून होता। ट्रेकिंग करणं तसं मला फारसं आवडत नाही, पण श्यामसोबत असल्यामुळे हाही ट्रेक जो आहे तो अतिशय छान आणि व्यवस्थित पूर्ण झाला। पायवाटेवरनं जाताना अनेक झरे जे आहे ते आपल्याला लागले। इतकं सुंदर पाणी पडत होतं इथे की त्या पाण्यामध्ये जाण्याचा मोह आम्हाला आवरला नाही। आणि वरती बघितल्यानंतर संपूर्ण आकाश, संपूर्ण परिसर धुक्याने एकदम भरून गेलेला होता। ट्रिंगलवाडी किल्ला 3238 फूट उंचीचा हा किल्ला आहे। हा गिरिदुर्ग प्रकारातील आहे। नाशिक जिल्ह्यातील कळसुबाई डोंगर रांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने सोपा समजला जातो। इगतपुरी परिसरातून सह्याद्रीची एक रांग पश्चिमेकडे पसरलेली आहे। याच रांगेत ट्रिंगलवाडी, बळवंतगड आणि कवनाई हे किल्ले आहेत। या मार्गात लागणारी गावं, डोंगर माथ्यापर्यंत असलेले रस्ते, माणसांची वर्दळ येथील भटकंतीही कमी कष्टाची करते। किल्ल्याचा जर इतिहास जाणून घ्यायचा असेल तर किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जैन लेण्यांवरून या किल्ल्याची निर्मिती साधारण 10व्या शतकात झाली असावी। हा किल्ला मराठ्यांनी कधी घेतला हे आपल्याला ज्ञात नाही आहे, मात्र 1688च्या शेवटी मुघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला। आणि हो, गडावरील आपल्याला गेल्यानंतर पाहण्यासारखी कोणती ठिकाणं असणार आहे तर ट्रिंगलवाडी गावातून गडावर जाताना पायथ्याशी आपण पहिल्या व्लॉगमध्ये पाहिलेली पांडवलेणी नावाची गुहा आहे। या लेणी 3 भागात आपण बघितल्यात, म्हणजे विहारात कोरलेले कोनाडे, प्रवेशद्वाराजवळ सुंदर कोरीव काम आणि कोनाड्यात गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती, या सगळ्या गोष्टी आणि शिलालेख आपण बघितलेच। आता या अवशेषांपासूनच निघणाऱ्या पायऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला ट्रिंगलवाडीच्या गडाकडे घेऊन जातात। ट्रेकिंग करताना सुंदर पाऊस पडत होता, त्यामुळे ट्रेकिंगचा आनंद जो आहे तो द्विगुणित झाला। मित्रांनो, ट्रेकिंग करण्यासाठी विशेष असे आपल्याला शूज जे आहेत ते कॅरी करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे। माझ्याकडनं चूक झाली, माझे शूज जे आहेत ते व्यवस्थित नसल्या कारणाने थोडासा त्रास झाला। पण ट्रेकिंग करण्याचा आणि पावसाळ्यात ट्रेकिंग करण्याचा जर विशेष तुम्हाला आवड असेल तर नक्की या गोष्टींकडे लक्ष द्या। अनेक सुंदर पायवाटा, छान पाण्याने भरलेले असे डोह, झरे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पार करत आम्ही जवळजवळ ट्रेकिंगचा थोडासा 10-15 मिनिटांचा जो रस्ता आहे तो पूर्ण केला आहे। आणि थोडंसं वरती आल्यानंतर सुद्धा तुम्हाला दिसू शकतं सुंदर असे ढग आणि संपूर्ण ठिकाणी धुकं जे आहे ते छान पसरलेलं आहे आणि निसर्ग अगदी त्याच्या पीकवर आहे। हे सौंदर्य या हिरवळीमध्ये मन अगदी हरवून जातं आणि हा रस्ता संपू नये असं वाटतं। हे ट्रेकिंग इतकं सुंदर आहे की ट्रेकर्सला ही पर्वणी आहे
इथून प्रत्येक नजारा जो आहे तो अतिशय सुंदर दिसतो. हा किल्ला पुण्यापासून सुमारे 240 किलोमीटर आणि मुंबईपासून सुमारे 120 किलोमीटर अंतरावर आहे. हा एक नयनरम्य रोड ट्रिप आहे, कारण या मार्गावरून जवळच्या पर्वत आणि दऱ्यांचे चित्तथरारक दृश्य आपल्याला दिसते. मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांनी हे इगतपुरी जे आहे ते छान जोडलेलं आहे. इगतपुरी हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही बसने किंवा रेल्वेने आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण स्थानिक टॅक्सी, ऑटो, रिक्षा जी आहे ती भाड्याने घेऊ शकतो आणि किल्ल्यावर चढाई सुरू करू शकतो. सुंदरशा पायवाटा आणि मस्त छान झरे जे आहेत त्यांच्यामधून आपण आता पोहोचलो आहोत अतिशय सुंदर अशा पायऱ्यांपर्यंत, आणि तेथून लगेचच आपल्याला दर्शन होणार आहे ते मारुतीरायांचे. या पायऱ्या ज्या आहेत त्या आल्यानंतर आपल्याला मारुतीरायांचे सुंदर असे कातळात कोरलेले मंदिर किंवा कातळात कोरलेली सुंदरशी मूर्ती जी आहे ती पाहायला मिळते. ही महाबलींची मूर्ती जी आहे ती अतिशय सुंदर आहे. बनारी अंजनी सूता रामदूता प्रवंजना महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूता वैष्णव गायका दिनानाथा हरी रूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंधू लेपना भव्य लेपना कोटीचा कोटी उत्तरेकडे झेपावी मनांदी सारखा दोन कोधी पुत्रावळे आदिला मागुती देना आला. छान किल्ल्याचा दरवाजा इथपर्यंत पोहोचून अर्धा ट्रेक जो आहे तो पूर्ण झाला होता. पुढे आपल्याला भवानी मातेचे मंदिर जे आहे ते बघायचे आहे आणि सुंदर असा निसर्ग. मला जे मेन पाहिजे होतं ना ते बघ आपल्या शेत. किल्ल्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्हाला दिसतंय मित्रांनो सुंदर छान पसरलेलं धुकं आणि वाहणारा जोरदार वारा. या वाऱ्याच्या ओघामध्ये आम्ही पुढे जायला निघालो. हा वारा तुम्हाला त्याच्या दिशेने अतिशय जोरदारपणे ओढतो
स्वतःची काळजी घेत मित्रांनो आपण पुढे जात राहायचं आहे. कारण या ट्रेकमध्ये तुम्ही ज्या उंचीवरती आहात तिथून खोल दऱ्या किंवा दगडं जी आहेत ती असतात. त्यामुळे आपण स्वतःची काळजी घ्यायची आहे. थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे किल्ल्याचे काही अवशेष जे आहेत ते बघायला मिळतात. त्यावेळी या किल्ल्याचं सौंदर्य, या किल्ल्याची महती खूप असेल, पण आज वरती गेल्यानंतर आपल्याला फक्त काही अवशेष जे आहेत तेच पाहायला मिळतात. इथे छोटंसं पाण्याचं टाकं जे आहे ते आपल्याला बघायला मिळालं. ह्या पाण्याच्या टाक्यामध्ये छान सुंदर मासे जे आहेत ते पण होते आणि भरपूरसं पाणी अजूनही होतं. संपूर्ण गडावरचा ट्रेक संपवून आम्ही आलेलो आहोत भवानी मातेच्या सुंदर छोट्याशा मंदिराजवळ. मंदिर धुक्याने अतिशय वेढलेलं होतं. संपूर्ण धुकं त्या मंदिरावरती पसरलेलं होतं. सुंदरसं छोटंसं भवानी मातेचं मंदिर आणि पताका. भवानी मातेचे दर्शन आम्ही अतिशय मनोभावे घेतले आणि इथून आता पुढे आपण आपल्या परतीच्या प्रवासाकडे जाणार आहोत. हार्डली 1 ते 1.5 तासाचा प्रत्येकाच्या ॲबिलिटीवरती हे ठरतं की हार्डली त्याला किती वेळ जो आहे तो लागणार आहे. इथे आल्यानंतर आपण जेव्हा मागे फिरणार आहोत भवानी मातेच्या मंदिराच्या दर्शनानंतर आपण ट्रेक जो आहे तो उतरणार आहोत. आपण पुन्हा एकदा पायथ्याकडे जाणार आहोत. भवानी मातेच्या मंदिराजवळ सुद्धा आपल्याला छान असं पाण्याचं टाकं जे आहे ते पाहायला मिळतं. असं म्हणतात या टाक्यांमध्ये पाणी जे आहे ते कोणत्याही ऋतूमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर निसर्गाचा आनंद घेत आम्ही भवानी मातेच्या दर्शनानंतर गड जो आहे तो खाली उतरायला सुरुवात केली. तितकाच छान रस्ता आणि पुन्हा एकदा छान अशा पायऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला लागणार आहेत. पायऱ्यांवरनं पडणारं पाणी जे आहे त्या पाण्यातनं आपण स्वतःची वाट जी आहे ती व्यवस्थित काढायची आहे. कारण पडणारं पाणी जे आहे ते त्या पायऱ्यांना या संपूर्ण जागेला काय करतात तर थोडंसं स्लिपरी बनवतात. म्हणून स्वतःचं लक्ष आणि काळजी घेऊनच आपण ट्रेक जो आहे तो करायचा आहे.
हा सुंदर निसर्ग पाहून छानशी कविता आठवते. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे. अजून काही कोसळू पाहणारा या किल्ल्याचा अवशेषांचा भाग. धुक्यातून खाली उतरताना मजा आली. धुक्यातून खाली उतरत असताना निसर्गाचा एक छोटासा चमत्कार म्हणूया किंवा निसर्गाने स्वतःहून केलेलं एक बोन्साय झाड जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. आपट्याच्या पानांचं इतकं सुंदर झाड जे आहे ते इथे आपल्याला बघायला मिळालं. झाडाची उंची अतिशय छोटी होती, परंतु ते निसर्गानेच बोन्साय झाल्यासारखं होतं. ते पाहण्याचा मोह मला आवरला नाही. अतिशय सुंदर छान असं आपट्यांचं झाड आपल्याला इथे पाहायला मिळालं. छोटंसं होतं ते. गड चढण्यासाठी असणाऱ्या पायऱ्या आणि उतरण्यासाठी असणाऱ्या पायऱ्या, दोन्ही पायऱ्यांवरनं पाण्याचे झरे जे आहेत ते वाहत होते. काळजीने व्यवस्थित या पायऱ्यांवरून उतरायचं आहे, कारण या पायऱ्यांच्या बाजूला आपल्याला खोलदरी किंवा खोलगट असा भाग जो आहे तो असणार आहे. त्यामुळे इथून उतरताना प्रचंड काळजी जी आहे ती प्रत्येकाने घ्यायची आहे. गड उतरून बऱ्याच खाली आपण आलेलो आहोत. सपाट असं मैदान आपल्याला लागलं आहे. इथून पुढे आपण पायथ्याशी जाणार आहोत. हा पुन्हा एकदा झऱ्यांचा खळखळणारा आवाज आणि ही पायवाट, अतिशय सुंदर असं ट्रेक जे आहे ते आपण संपून आता खाली आलेलो आहोत. आता खाली उतरताना आपल्याला पुन्हा एकदा पांडवलेण्या ज्या आहेत त्या लागणार आहेत. या सुंदर रस्त्यातनं पुन्हा एकदा आपण भटकंती करत खाली उतरत आहोत. मित्रांनो, छान सुंदर पायवाटांमधून वाट काढत आपण आपला ट्रिंगलवाडीचा ट्रेक जो आहे तो संपवला आहे आणि आपण या पायवाटेने सपाट अशा पायथ्याशी पोहोचलो आहोत. मित्रांनो, आम्ही दाखवलेले कंटेंट जे आहेत ते तुम्हाला आवडत असेल तर नक्की आम्हाला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. असेच नवीन कंटेंट जे आहेत ते घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा ट्रेक इथे खाली आल्यानंतर आपल्या पांडवलेणींच्या गुहा ज्या आहेत, लेण्या ज्या आहेत त्यांच्यापर्यंत संपतो. एकदा मान्सूनमध्ये
या लेण्यांना आणि ट्रिंगलवाडीच्या गडाचा ट्रेक करण्याचा प्लॅन नक्की बनवा. नमस्कार मित्रांनो, बाय.